नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक संजय विठ्ठल मावरे, अनुदानित आदिवासी आश्रमशाळा ढानके येथे राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र या विषयाचा प्राध्यापक। आजच्या या व्हिडिओमध्ये मी प्रकरण दुसरे जागतिकीकरण 1991 नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या या प्रकरणावर स्वाध्याय घेऊन आलेलो आहोत। आपण जागतिकीकरण या प्रकरणामध्ये जागतिकीकरण म्हणजे काय आणि जागतिकीकरणाचा विविध क्षेत्रावर झालेला परिणाम यांचा आपण अभ्यास केलेला आहे। आर्थिक क्षेत्रावर जागतिकीकरणाचा कोणता परिणाम झालेला आहे याचा अभ्यास केलेला आहे। त्याचबरोबर राजकीय क्षेत्र या राजकीय क्षेत्रावर जागतिकीकरणाचा कोणता परिणाम झालेला आहे याचा सुद्धा अभ्यास केलेला आहे। त्याचबरोबर जे काही विचार प्रणाली आहे या विचार प्रणालीचा सुद्धा अभ्यास केलेला आहे। तंत्रज्ञान या घटकावर झालेला जागतिकीकरणाचा परिणाम, सामाजिक आणि सांस्कृतिक घटकावर झालेला जागतिकीकरणाचा परिणाम या सर्व घटकांचा आपण या प्रकरणामध्ये अभ्यास केलेला आहे। आता या अभ्यासावर काही स्वाध्याय आहे, हे स्वाध्याय आपल्याला सोडवायचा आहे। कशा प्रकारे स्वाध्याय आहे हे स्वाध्याय आपल्याला सोडवायचा आहे। आता प्रश्न पहिला अ, दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा। यामध्ये तुम्हाला 4 पर्याय दिलेले असतात आणि 4 पर्यायापैकी एक पर्याय तुम्हाला निवडायचा असतो। पहिला अ, एक जागतिकीकरणाच्या युगात आर्थिक क्षेत्रात खालील महत्त्वाचे बदल झालेले आहेत। त्यामध्ये पहिला आहे भांडवल गुंतवणुकीचा मुक्त संचार, दुसरा आहे गॅटची निर्मिती, तिसरा आहे ट्रान्सनॅशनल कंपनीचा उदय आणि चौथा आहे बौद्धिक संपदा हक्कांवर लक्ष केंद्रित। आता या 4 पर्यायापैकी कोणते पर्याय बरोबर आहेत हे आपल्याला पाहायचे आहे। अ, फक्त पहिला, दुसरा आणि तिसरा पर्याय बरोबर आहे। ब, फक्त पहिला, दुसरा आणि चौथा पर्याय बरोबर आहे। फक्त पहिला, तिसरा आणि चौथा पर्याय बरोबर आहे आणि ड, सर्व पर्याय बरोबर आहे। तर याच्यामधला जो उत्तर आहे तो म्हणजे क, फक्त पहिला, तिसरा आणि चौथा पर्याय हे बरोबर आहे, हे याचं उत्तर झालं। त्यानंतर दुसरं आहे साम्यवादी बाजारपेठे अर्थव्यवस्था ही संकल्पना या देशासंदर्भात वापरली जाते। आता या ठिकाणी 4 पर्याय दिलेले आहेत, भारत, चीन, फ्रान्स आणि अमेरिका। तर या 4 पर्यायापैकी ब पर्याय म्हणजे चीन हे पर्याय बरोबर आहे। साम्यवादी बाजारपेठे अर्थव्यवस्था ही जी संकल्पना ही चीनमध्ये वापरली जाते। त्यानंतर प्रश्न पहिला ब, गटात न बसणारा शब्द ओळखा। आता या ठिकाणी तुम्हाला 4 शब्द दिलेले असतात आणि 4 शब्दापैकी गटात न बसणारा शब्द तुम्हाला निवडायचा असतो किंवा ओळखायचा असतो। आता यामध्ये मोबाईल, सॅटेलाईट, इंटरनेट आणि ग्रामोफोन असे 4 शब्द दिलेले आहे। आता या 4 शब्दापैकी आपल्याला शब्द निवडायचा आहे। तर ग्रामोफोन हा गटात न बसणारा शब्द आहे, हे त्याचं उत्तर आलं। त्यानंतर प्रश्न पहिला क, संकल्पना सुचवा। त्या ठिकाणी तुम्हाला संकल्पना लिहायची आहे। आंतरराष्ट्रीय व्यापारासंबंधी एकमेव आंतरराष्ट्रीय संघटना कोणती आहे ही तुम्हाला संकल्पना लिहायची आहे। तर याचं उत्तर आहे WTO, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन ही आंतरराष्ट्रीय व्यापारासंबंधी एकमेव राष्ट्रीय संघटना आहे, हे त्याचं उत्तर झालेलं आहे। त्यानंतर दुसरं अनेक देशात कार्यरत असलेली कंपनी, अनेक देशात कार्यरत असलेली कंपनी, त्याचं उत्तर येईल बहुराष्ट्रीय कंपनी। अशा प्रकारे तुम्हाला त्याचं उत्तर सोडवायचं आहे। त्यानंतर प्रश्न दुसरा, खालील विधाने चूक किंवा बरोबर सहकारण स्पष्ट करा। आता या ठिकाणी चूक किंवा बरोबर ते ओळखून त्याचं सहकारण लिहायचं आहे। 1 नंबर, जागतिकीकरणाने बाजारपेठे अर्थव्यवस्था ही संकल्पना जाणलेली आहे। आता हे विधान चूक किंवा बरोबर हे आपल्याला ओळखायचं आहे आणि त्याचं सहकारण लिहायचं आहे। तर याचं उत्तर आहे हे विधान चूक आहे। बाजारपेठे अर्थव्यवस्थेचे स्वरूप त्या राज्याच्या विचारप्रणालीवर अवलंबून असते। आणि दुसरं, ज्यास अमेरिकेत बाजारपेठे अर्थव्यवस्था म्हणतात त्यास आर्थिक उदारीकरण ही संज्ञा भारतात वापरली जाते। अशा प्रकारे त्याचं स्पष्टीकरण येईल। त्यानंतर दुसरं आहे जागतिकीकरणात बिगर सरकारी संस्थेचे महत्त्व कमी झाले आहे।
जागतिकीकरणात बिगर सरकारी संस्थेचे महत्त्व कमी झालेले आहे. हे विधान चूक आहे की बरोबर? तर याचं उत्तर आहे हे विधान चूक आहे. कारण जागतिक स्तरावर बिगर सरकारी संस्थाचे महत्त्व वाढलेले आहे. हे त्याचं उत्तर झालेलं आहे. अशा प्रकारे तुम्हाला प्रश्न दुसरा विधाने चूक किंवा बरोबर ते सहकारण स्पष्ट करा असं तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. त्यानंतर प्रश्न तिसरा सहसंबंध स्पष्ट करा. आता याच्यामधला जो सहसंबंध आहे हा सहसंबंध आपल्याला स्पष्ट करायचा आहे. यामध्ये जागतिकीकरण आणि संस्कृती याच्यामधला संबंध स्पष्ट करायचा आहे. त्यामध्ये याचं उत्तर असं आहे जागतिकीकरण संस्कृतीचा वाघ आहे. त्यानंतर दुसरं आहे समाजात व्यक्तिवाद आणि भौतिकवाद वाढला आहे. तिसरं आहे पारंपरिक मूल्यांपेक्षा आधुनिकीकरण व पाश्चिमात्यीकरण ही मूल्ये अधिक महत्त्वाची वाटू लागली आहे. खानपानामध्ये बर्गर व पिझ्झासारख्या परकीय खाद्यपदार्थांना महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले आहे. हे त्याचं उत्तर आहे जागतिकीकरण आणि संस्कृतीमधलं. त्यानंतर दुसरं आहे गॅट आणि जागतिक व्यापार संघटना. आता दुसऱ्या महायुद्धानंतर जागतिक व्यापारात संतुलन प्रस्थापित करण्यासाठी जनरल ॲग्रीमेंट ऑन ट्रेड अँड ट्रेड हा करार करण्यात आला, म्हणजेच गॅट करार. आणि या कराराची कार्यवाही करणारी कोणतीही यंत्रणा नव्हती. आणि 1995 साली वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन या संघटनेची स्थापना करून आंतरराष्ट्रीय व्यापारावर नियंत्रण करणारी यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली. आणि त्यानंतर म्हणजेच WTOची स्थापना ही गॅट पुढचे पाऊल आहे. हे त्याचं उत्तर झालेलं आहे गॅट आणि जागतिक व्यापार संघटना. अशा प्रकारचा हा सहसंबंध स्पष्ट करा तिसरा प्रश्न तुम्हाला विचारला जाईल. त्यानंतर आहे प्रश्न चौथा मत नोंदवा. आपले मत नोंदवायचे आहे. तर या ठिकाणी सहभागी राज्ये समाजासाठी हितकारक आहेत. आता यामध्ये सहभागी राज्ये समाजासाठी हितकारक आहे या विधानाशी मी सहमत नाही. तर याचे कारण ही संकल्पना लोकशाहीची सुसंगत आहे. सहभागाद्वारा नागरिकांच्या राजकीय जाणीवा अधिक प्रबल होतात. त्यानंतर तिसरं आहे राज्यकार्यावर प्रजेचा नागरिकांचा अंकुश प्रस्थापित होईल. अशा प्रकारे जे काही आपले मत आहे हे मत आपल्याला नोंदवायचं आहे. त्यानंतर प्रश्न पाचवा पुढील प्रश्नाची उत्तरे लिहा. जागतिकीकरणाच्या सकारात्मक व नकारात्मक बाजू कोणत्या आहेत? जागतिकीकरणाच्या सकारात्मक आणि नकारात्मक बाजू कोणत्या आहेत हे आपल्याला लिहिता आलं पाहिजे. त्यामध्ये सकारात्मक बाजू म्हणजेच तरुणांसाठी आपल्या देशात आणि परदेशात नोकरी व्यवसायाच्या नवीन संधी उपलब्ध होत आहेत. दुसरं खाजगी क्षेत्रात अधिक रोजगार निर्मिती होत आहे. तिसरं आपण अधिक कार्यक्षम पद्धतीने जगाशी जोडले गेलो आहोत. जगात काय चालले आहे आणि त्यांचा आपल्यावर काय परिणाम होईल याची अधिक चांगली जाणीव आहे. हे सकारात्मक परिणाम झालेले आहे. त्यानंतर आहे नकारात्मक बाजू. एक आहे राज्याच्या कल्याणकारी योजना स्थगित होण्याची शक्यता आहे. दुसरं आहे स्थानिक उद्योगधंदे विशेषतः लहान उद्योग हे जागतिक स्पर्धेमुळे नष्ट होतील ही देखील भीती आहे. आणि तिसरं आहे शेतीच्या क्षेत्रात लहान आणि किरकोळ शेतकरी मोठ्या कंपन्यांशी स्पर्धा करू शकणार नाहीत. हे जागतिकीकरणाच्या नकारात्मक बाजू आहे. अशा प्रकारे हा प्रश्न आहे. हा आपला प्रश्न सोडवायचा आहे. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये जे काही स्वाध्याय आहे हे स्वाध्याय कशा प्रकारे विचारले जातात आणि त्याचे उत्तर कसे आहेत हे आपण बघितले आहे. त्यामध्ये पहिला प्रश्न ब आणि क, त्याचबरोबर प्रश्न दुसरा, प्रश्न तिसरा, प्रश्न चौथा आणि प्रश्न पाचवा हे याचे आपण उत्तर बघितले आहे. आता या स्वाध्याय काही उपक्रम दिलेला आहे. ज्येष्ठ नागरिकांशी चर्चा करून जागतिकीकरणाच्या काळात झालेले बदलांची माहिती घ्या. म्हणजे आपल्या गावामध्ये